एकदा सरांचं अर्धा झाला आणि सरांना कळलं की रेकॉर्डिंग चालूच नाही. अच्छा ते ठीक. बर पहा फॉर्म्युला लिस्ट. पहिलं अख्ख्या चॅप्टर मध्ये सगळ्यात स्टार्टिंगचा जो फॉर्म्युला होता तो होता सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय? असा फोर्स जो कुठे अट्रॅक्ट करतो? सर्कलच्या सेंटरला अट्रॅक्ट करणारा जो फोर्स आहे, द फोर्स अट्रॅक्टिंग टुवर्ड्स द सेंटर अँड अलॉंग द रेडियस इज कॉल्ड एज सेंट्रिपिटल फोर्स. मग सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय रे? काय फॉर्म्युला आहे सांगा? mv² अपॉन r. क्या हुआ? सो FCP इज इक्वल टू काय आहे? mv² अपॉन r. आणि सेंट्रिफ्युगल जर असेल तर काय करायचं? फक्त मायनस साईड द्यायची. ठीक आहे, मायनस mv² अपॉन r. त्यानंतर सेंट्रिपिटल फोर्स झाल्यानंतर सेकंड जो फॉर्म्युला होता तो सेकंड फॉर्म्युला युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे त्याचा फॉर्म्युला होता तो काय आहे? फोर्स इज gm1 m2 अपॉन r². ठीक आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला वेर g ची व्हॅल्यू काय आहे? 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. ठीक आहे, समजलंय का? त्यानंतर नेक्स्ट काय आहे? नेक्स्ट सांगा, नेक्स्ट काय आहे? जी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला काय? जी इज इक्वल टू gm अपॉन r². काय फॉर्म्युला आहे? gm अपॉन r². ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज gm अपॉन r². समजलंय? त्यानंतर फोर्थ फॉर्म्युला केप्लर्स लॉ जर आठवत असेल तर केप्लरचा जो थर्ड लॉ आहे तो थर्ड लॉ काय सांगतो? t² इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r³. याचा अर्थ t² इज इक्वल टू k म्हणजे कॉन्स्टंट, कॉन्स्टंट इंटू r³. करेक्ट, म्हणजे t² अपॉन r³ हा काय येतोय? कॉन्स्टंट. काय येतो हा? कॉन्स्टंट k. समजलंय का हे? समजलंय का? ठीक. त्यानंतर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियलचा फॉर्म्युला. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल काय आहे? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. सो ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल डिनोट करतो आपण यू ने. ते येतं मायनस gmm अपॉन r. काय येतं ते? मायनस gmm अपॉन r. आणि लास्ट जो फॉर्म्युला आहे तो लास्ट फॉर्म्युला आहे एस्केप वेलॉसिटीचा. काय आहे एस्केप वेलॉसिटीचा फॉर्म्युला? v एस्केप इज इक्वल टू काय येतं? √2gm अपॉन r. ठीक आहे, हा 2gr पण येतो. 2gr कसा येतो पहा, एक मिनिट लक्ष द्या. 2gr कसा येतो हे लक्ष द्या. इज इक्वल टू √2gm इंटू r अपॉन r² जर केलं तर काय फरक पडणार आहे का? येऊन तेच येतं ना. हा r² आणि हा कॅन्सल आउट होऊन परत तीच व्हॅल्यू राहते. ठीक आहे, बरोबर ना? असं होतं. करेक्ट. ठीक आहे, पण gm अपॉन r² ही कोणाची व्हॅल्यू पहा बरं? जी ची व्हॅल्यू ना, बरोबर. म्हणजे v एस्केप इज इक्वल टू काय लिहू शकतो? √2g इंटू r. समजलंय का? हा, gm अपॉन r² काय? gm अपॉन r² काय? g ला इक्वल आहे म्हणून त्याच्या जागी फक्त g लिहिला आणि आहे तसा r आणि 2 तसाच. समजलंय? काय डाऊट याच्यात? आणि मोस्ट इम्पॉर्टंट कायनेमॅटिकल इक्वेशन्स. किती कायनेमॅटिकल इक्वेशन्स आहेत? किती कायनेमॅटिकल इक्वेशन्स आहेत? 3 कायनेमॅटिकल इक्वेशन्स. काय आहेत ते? v इज इक्वल टू u प्लस at, v² इज इक्वल टू u² प्लस 2as आणि s इज इक्वल टू ut प्लस at². वेर u इज u काय असतं? कोणती वेलॉसिटी? इनिशियल वेलॉसिटी. v काय असते? फायनल वेलॉसिटी. v काय आहे? फायनल वेलॉसिटी. u काय आहे? इनिशियल वेलॉसिटी. a काय आहे? ऍक्सेलरेशन. t काय आहे? टाइम. आणि s काय आहे? डिस्प्लेसमेंट. समजलेत फॉर्म्युले सगळे? समजलेत का? नक्की समजलेत? ठीक. आता क्वेश्चन कडे जाऊ. क्वेश्चन पहा काय. Mahendra and Virat are sitting at a distance of 1 meter from each other. किती डिस्टन्स ला बसलेत ते? 1 मीटर. ठीक आहे, म्हणजे डिस्टन्स गिवन काय लिहिणार तुम्ही? गिवन काय आहे? डिस्टन्स r इज इक्वल टू 1 मीटर.
काय आहे R is equal to 1 मीटर. Their masses are 75 kg and 80 kg respectively. Respectively म्हणजे इज्जतचे नाही, रिस्पेक्टिव्हली म्हणजे ज्याचं नाव पहिले लिहिलंय फर्स्ट मास त्याचं, ज्याचं नाव दुसरं लिहिलंय सेकंड मास त्याचं असतं. ठीक आहे, म्हणजे पहिलं काय लिहिलंय महेंद्र लिहिले ना, मग महेंद्रचा मास किती आहे 75 आणि विराटचा मास किती आहे 80. ठीक आहे, म्हणजे जर सपोज आपण याला M1 म्हणूयात तर किती आहे M1 इज 75 आणि M2 किती आहे 80 kg. 80 kg. समजलंय का हे? नक्की समजलंय. पुढचा क्वेश्चन काय पहा बरं. पुढे काय आहे काय फाइंड करायचंय व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन देम. ठीक आहे, काय फाइंड करायचंय ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला काय रे Gm1 m2 अपॉन r स्क्वेअर. करेक्ट. मग F इज इक्वल टू काय येईल G ची व्हॅल्यू काय आहे 6.67 मायनस 11. ठीक आहे, मास किती आहे M1 75 पण हे काय केजी आहे ना, तुम्हाला केजी मध्ये केजी मध्येच लागतं. ठीक आहे, काय हे केजी मध्येच राहू द्या. नंतर काय आहे 80 बरोबर आणि आपण काय 1 चा स्क्वेअर. समजलाय का 1 चा स्क्वेअर 1च येणार आहे. सो F इज इक्वल टू काय येईल मग 6.67 इंटू 75 इंटू 80 इंटू 10⁻⁻11. 10⁻⁻11 बाजूला घेतलंय फक्त. ठीक आहे, करू शकता मल्टिप्लिकेशन. सांगा मल्टिप्लिकेशन सर. डायरेक्ट मल्टिप्लाय करा. इंटू 10⁻⁻11 आणि फोर्स फाइंड करताय म्हणून काय त्याचं युनिट न्यूटन. ठीक आहे, नाही असं असं ठेवायचं असं काही नाहीये. पण अख्खा 10⁻⁻11 नाही काढायचं बाजूला. म्हणजे कसं की हा 10⁻⁻11 जर सपोज तुम्ही मल्टिप्लाय करून दिला तर इथे याच्या मागे किती झिरो लिहायला लागतील तुम्हाला 11 झिरोज ना. पण एवढे 11 नाही लिहायचे. काय करायचं की हा जो नंबर आहे हा नंबर इतका छोटा करायचा की फर्स्ट नंबर नंतर पॉइंट आला पाहिजे. जो फर्स्ट नंबर आहे तो त्याच्यानंतर पॉइंट आला पाहिजे. म्हणजे कोणत्या नंबर नंतर पॉइंट आला पाहिजे 4 नंतर. म्हणजे तुम्ही पॉइंट कितीदा शिफ्ट केला 4 वेळा शिफ्ट केला ना. ठीक आहे, म्हणजे याच्यात पॉइंट तुम्ही ही छोटी मोठी व्हॅल्यू होती, मोठ्याची व्हॅल्यू छोटी केली 10 ची पॉवर काय होणार मग हे शिकवलं होतं ना. काय होणार बरं ठीक आहे थांब लक्ष द्या. जर 400 आता 400 नको दुसरी काहीतरी व्हॅल्यू. ठीक काय आहे सपोज इतके. ठीक आहे, आणि इंटू 10⁻⁻4 आहे. काय ते इंटू 10⁻⁻4 आहे. 10⁻⁻4 म्हणजेच काय असं ना बरोबर. म्हणजे काय झालं हे 4 0 गेले हे 4 0 गेले. पण याची सिम्पलेस्ट मेथड काय 10⁻⁻4 याचा अर्थ पॉइंट जी व्हॅल्यू आहे ती काय करायची छोटी करायची. ठीक आहे, -4 आहे ना व्हॅल्यू काय करायची ही मोठी व्हॅल्यू आहे त्याला काय करायचं छोटं करायचं. मग छोटं कसं होईल ते ज्यावेळी हा पॉइंट कितीने शिफ्ट होईल 4 वेळा शिफ्ट करायचं. म्हणजे आन्सर काय आलं 1. समजलं का आन्सर काय आलं 1. तसंच जर आता दुसरी व्हॅल्यू आहे सपोज आता 54.26 अशी व्हॅल्यू आहे सपोज आणि इंटू 10⁻2 आहे. -2 म्हटल्यानंतर ही व्हॅल्यू काय करायला लागणार आपल्याला छोटी करायला लागणार ना. -2 म्हटल्यानंतर म्हणजे पॉईंट कुठे येईल दोन्ही इकडे शिफ्ट करा. म्हणजे ऍक्च्युअल व्हॅल्यू काय 0.26. समजलंय का -2 आहे मायनस असेल तर व्हॅल्यू काय करायची छोटी. ही व्हॅल्यू छोटी आहे का ही व्हॅल्यू छोटी आहे ही व्हॅल्यू छोटी आहे ना 0.5. ठीक आहे, म्हणजे -2 असेल तर पॉईंट इकडे शिफ्ट करा. +2 असेल तर व्हॅल्यू काय करायची मोठी. बरोबर ना. म्हणजे जर सपोज 10.05 आहे आणि इंटू 100 आहे 100 म्हणजे काय असतो 10⁻2 100 म्हणजे 10⁻2 म्हणजे काय करणार दोन्ही शिफ्ट करणार म्हणजे किती आलं ते 1005.
समजलंय का? आलं लक्षात? नक्की नक्की आलं लक्षात? याचा आन्सर सांगा बरं मला. काय दिसतंय? ठीक आहे. तर आता याच्यात मला जर सपोज पॉईंट इथे आणायचा आहे. पहिला पॉईंट होता का याच्यात? नाही ना, पहिला पॉईंट नव्हता इथे. ठीक आहे, व्हॅल्यू ही आली. पॉईंट कुठे आणायचा आहे? इथे आणायचा आहे. पॉईंट काय केला मग तुम्ही? ही व्हॅल्यू मोठी होती, त्याला काय केलं? छोटी केली. मग इथे काय होणार? मायनस नाही, इथे काय करणार? प्लस करणार ना. आता फिर से पहा, जर 5020 आहे, ठीक आहे, आणि याच्यात मला इथला पॉइंट इकडे शिफ्ट करायचा आहे. व्हॅल्यू बदलून नाही द्यायचे. काय करायचं मला? पॉइंट शिफ्ट करायचा आहे. ठीक आहे, मोठी व्हॅल्यू होती 5020, काय होती? मोठी व्हॅल्यू. तिला काय केलं मी? छोटं केलं ना. मग 10 ची पॉवर वाढवायची. समजलं का? 10 ची पॉवर काय करायची आता? वाढवायची. जर सपोज असं असेल 5020 इथे पॉइंट आहे, तर मला पॉइंट इकडे शिफ्ट करायचा आहे. म्हणजे ही छोटी व्हॅल्यू होती, ठीक आहे, ही छोटी व्हॅल्यू ना, त्याला मला अशी लिहायची 5020 मध्ये मोठी लिहायची. छोट्याचं मोठं केलं, मग 10 ची पॉवर काय? -3. व्हॅल्यू बदलली का? व्हॅल्यू तीच राहील ना. व्हॅल्यू याला जर सॉल्व्ह केलं तर व्हॅल्यू काय येणार आहे? 5.020 येणार ना. म्हणजे येऊन येऊन व्हॅल्यू काय राहिली? तीच राहिली. परत एकदा या नंबरला मला जर असं लिहायचंय 5323 मध्ये, याला काय केलं आपण? मोठं की छोटं? मोठं केलं. म्हणजे 10 ची पॉवर काय आला पाहिजे? मायनस. कितीनी? 2 नी. म्हणजे 10⁻². समजलं का आता? समजलं का? आता जर नाही, वेगळी घेऊ व्हॅल्यू, आणि मला याला लिहायचंय 2.090 या फॉर्म मध्ये. ही कोणती व्हॅल्यू? किती मोठी की छोटी आहे? मोठी. मोठाची व्हॅल्यू काय केली आपण? छोटी. मग 10 ची पॉवर जास्त पाहिजे. जास्त पाहिजे ना. किती होणार? +3. म्हणजे 10⁻3. ठीक आहे. आता ह्या 11 ला विसरा, या करायला विसरा. मला पॉईंट कुठं आणायचा आहे? इथे आणायचा आहे. मोठी व्हॅल्यू होती, काय केली? छोटी. म्हणजे 10 ची पॉवर वाढली ना. 10 ची पॉवर किती वाढवली? 4 ने पॉईंट शिफ्ट केला. म्हणजे काय आलं ते? 4.0020 इंटू 10⁻4 इंटू 10⁻11. आता बेस सेम आहे. पॉवरची काय होते? ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन. बरोबर. म्हणजे काय होणार ते? 4.0020 इंटू 10⁻4 - 11. किती आलं ते? -7. किती आलं ते? -7. म्हणजे व्हॅल्यू काय आली? आन्सर काय आलं? आन्सर काय आलं? काय फाइंड करतो आपण? फोर्स इज इक्वल टू काय आला? 4.002 इंटू 10⁻7. पुढचा पॉईंटच्या नंतरचा 0 लिहायचा आहे, तर लिहा, नाही तर नका लिहू. समजलंय का? नक्की समजलंय? काय डाऊट? नक्की. पुढचा क्वेश्चन पहा. ठीक, काय क्वेश्चन आहे? काय क्वेश्चन आहे? कॅल्क्युलेट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू अर्थ ऑन महेंद्र इन अर्लियर एक्झाम्पल. आधीच्या एक्झाम्पल मध्ये काय विचारले आपल्याला? की महेंद्रावर ऍक्ट होणार. आता ग्रॅव्हिटी कोणामधली फाइंड केली आपण? इथे जर पाहिलं तर ग्रॅव्हिटी कोणामधली फाइंड केली? महेंद्र आणि विराट मधली. बरोबर. आता कोणामधली फाइंड करायची आहे? महेंद्र आणि अर्थ मधली. ठीक आहे, कोणामधली? महेंद्र आणि अर्थ मधली. ठीक आहे. महेंद्राचा मास किती आहे बघा आधीच्या एक्झाम्पल मध्ये. ठीक आहे, किती आहे? आणि अर्थचं जे मास आहे, अर्थचा मास लक्षात राहू द्या. मास ऑफ अर्थ, ठीक आहे, गिवन. अर्थचं मास गिवन असतं बऱ्यापैकी, तरी पण लक्षात ठेवा. ठीक आहे. मास ऑफ अर्थ जे आहे कॅपिटल एम डिनोट करतात. ठीक आहे. मास ऑफ अर्थ इज 6 इंटू 10⁻24 kg. मास ऑफ महेंद्र किती आहे? 75 kg. ठीक आहे. आता त्या दोघांमधलं डिस्टन्स किती आहे रे? अर्थ आणि याच्यातलं डिस्टन्स, अर्थ आणि महेंद्र मधलं डिस्टन्स. डिस्टन्स कुठून घेतो आपण?
अर्थच्या सेंटर पासून, बरोबर. म्हणजे हा सपोज अर्थ आहे, महेंद्र याच्यावर उभा आहे, अर्थवर उभा आहे, ठीक आहे. मग आपल्याला काय लागतं, डिस्टन्स लागतं ना. मग डिस्टन्स कुठून कुठपर्यंत घेणार, इथून महेंद्रपर्यंत. हे कोणासारखं आहे, रेडियस ऑफ अर्थ सारखं आहे ना. डिस्टन्स कोणासारखं आहे, रेडियस सारखं आहे. समजलं का नक्की. तर रेडियस किती असतं, 6400 किलोमीटर असतं. पण तुम्हाला डायरेक्टली गिवन असेल तर किती आहे, 6. जर नसेल गिवन, रेडियस ऑफ अर्थ लक्षात ठेवा, ती येतं 6400 किलोमीटर. किती असतं ते, 6400 किलोमीटर. त्याला काय करायचं तुम्हाला, मीटर मध्ये, SI मध्ये कन्वर्ट करायच्या सगळ्या गोष्टी, ठीक आहे. तर याला कन्वर्ट करत असताना याला किलोमीटर टू मीटर करायचंय, इंटू काय करणार, 1000 ना. एका किलोमीटर मध्ये किती मीटर असतात, 1000 मीटर असतात. मग 64 किलोमीटर मध्ये किती मीटर होतील, 64 इंटू 1000. 64 किलोमीटर मध्ये आता किती किलोमीटर आहे, 6400 किलोमीटर आहे ना. म्हणजे अजून 2 झिरो वाढले. मग 10 काय करायचं, थोडक्यात मल्टिप्लाय कशाने करायचं, 1000 ने ना. कशाने मल्टिप्लाय करायचं, 1000. 1000 म्हणजेच काय, 10⁻3. समजलंय का, समजलंय नक्की. 1000 म्हणजेच काय, 10⁻3. 10,000 म्हणजे 4. 4 झिरोज ना, जितके नंबर ऑफ झिरोज ती त्याची पॉवर, ठीक आहे. म्हणजे कशाने मल्टिप्लाय करणार इथे तुम्ही, 10⁻3 ने मल्टिप्लाय करणार, करेक्ट का. याला जर 10⁻3 लिहिलं चालेल का, ठीक आहे. आता ह्या 10⁻3 ला विसरा. आता मला याला 6 पॉईंटच्या फॉर्म मध्ये लिहायचं. फिर काय व्हॅल्यू होती, मोठी व्हॅल्यू ना, 6400, आणि याला 6.400 करायचंय मला. मोठी व्हॅल्यू काय केली, छोटी. 10 ची पॉवर वाढली. उलट करायचं आहे, उलट करायचं म्हणजे काय होणार, +3. अरे झेपलं का, काय होणार इथं, +3. म्हणजे अजून एक 10⁻3 ऍड होणार याच्यात, पॉईंट इथे येणार. बेस सेम आहे, मग पॉवरचे काय होईल, ऍडिशन और सबट्रॅक्शन. 6.4 इंटू 10⁻6 म्हणजे हे काय आलं, मीटर मध्ये. समजलंय का, नक्की समजलंय. सगळ्या व्हॅल्यूज आहेत तुमच्याकडे. आता सगळ्या व्हॅल्यूज कशात पुट करायच्या, फॉर्म्युला मध्ये. फॉर्म्युला काय आहे, बोला चला, फॉर्म्युला GM/R² फॉर्म्युला आहे ना. चलो हा ठीक आहे, M1M2/R², GMM/R² लिहू शकतो ना त्याला आपण. हो, मग फोर्सच काढायचा आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे. सो फॉर्म्युला काय आहे, GMM/R². दोघांचा मास, ठीक आहे. दोघांचा मास किती आहे, जी ची व्हॅल्यू सांगा, जी ची व्हॅल्यू काय आहे. ठीक आहे, चलो व्हॅल्यू सांगा काय. F इज इक्वल टू 6.67 इंटू 10⁻11 पटकन, इंटू हा इंटू 75 अपॉन डिस्टन्स किती आहे, 6.4 इंटू 10⁻6 चा स्क्वेअर. कैसे सॉल्व करोगे, हा सगळ्या 10च्या पॉवर्स काय करायच्या, बाजूला घ्यायच्या, ठीक आहे. आधी 75, 6.67 हे सगळं बाजूला घ्या, ठीक आहे. म्हणजे काय काय येईल पहा बरं, इथे 6.67 इंटू इथे 6 इंटू 75 आणि इंटू 10च्या पॉवर सगळ्या बाजूला घ्यायच्यात आपल्याला, ठीक आहे. आता इथे याला स्क्वेअर आहे, 10⁻6 चा स्क्वेअर म्हणजे काय होतो, तो 6 चा स्क्वेअर होतो का, नाही, 6 2 जा होतो, तो काय होतो, 6 2 जा इंडायसेस सर्व, ठीक आहे. नाही 12 हे त्याचं, हे समजलं का. हे काय आहे, A रेस टू सपोज M आणि N आहे, M आणि N आहे, तर काय होतं ते A इंटू M इंटू N होतं. A आणि पॉवरला M इंटू N, ठीक आहे. चल आता काय होतं त्याच्यात, मॅथ्स येतच. ओके, तर काय काय आहे, 6.67 इंटू
6 into 75 into 10 to the power minus 11 into 10 to the power 24 अपॉन 6.4 चा स्क्वेअर आहे ना, म्हणजे 6.4 इंटू 6.4 इंटू 10⁻², काय येणार याचा स्क्वेअर? आताच सांगितला किती? 12, बरोबर. याचा स्क्वेअर काय येणार? याचा स्क्वेअर तर घेतला आपण 6.4 इंटू 6.4, याचा स्क्वेअर काय येणार? 6 इंटू 2 12. ठीक आहे. तर आता 10च्या पॉवर सगळ्या सेपरेट करा आणि याचं मल्टिप्लिकेशन करायचं. ठीक आहे. म्हणजे काय येईल ते? 6.67 इंटू 6 इंटू 75 अपॉन 6.4 इंटू 6.4 इंटू 10 टू द पॉवर मायनस 11, इथे काय होणार? प्लस 24, आणि हा इथे खाली आहे, वरती जाईल, काय होईल? मायनस, बरोबर का? हा ज्यावेळी वरती जातो त्यावेळी 10ची पॉवर काय होते? मायनस. ठीक आहे. म्हणजे इथे काय होणार? -12. ठीक आहे. मग हे काय आलं? मायनस आणि मायनस काय होणार? प्लस. किती आलं ते? 23 मायनस 23. याचं आणि याचं हे काय आलं? -23. ठीक आहे. म्हणजे राहिलं काय? 24 मायनस 23, म्हणजे किती आलं ते? 1. म्हणजे काय राहिली? 10⁻1 म्हणजे फक्त 10. त्याचं मल्टिप्लिकेशन करा आणि सांगा आन्सर. सगळं मल्टिप्लिकेशन केलं, ऍडिशन सबट्रॅक्शन सगळं झालं का? बरं, सगळं सांगा मला. वर्षाचं काय आलं? 30,1.50 आणि आपण 6.4 इंटू 6.4 करा. 4096 40.96. तरच म्हणलं असं काय झालं. ठीक आहे. आणि इंटू 10 आहे ना, इंटू काय आहे? 10. आता कसं करणार डिव्हिजन? डिव्हिजन आणि याला ना, हे 40.96 आहे ना, त्याला कन्सिडर करा. 40.96 आणि 50 मध्ये फक्त 0.04 चा फरक आहे. ठीक आहे. मग याला डायरेक्ट 50 कन्सिडर करा, डायरेक्ट 50. म्हणजे किती आलं ते? 3001.5 आहे. नाही नका करू, पॉईंट राहू द्या, कारण 50 नि जास्त इझी आहे डिव्हिजन. डिव्हिजन 50 नि जास्त इझी. ठीक आहे. जर पॉईंट काढला तर इथे 409.6 आलं ना ते. ठीक आहे. आणि इंटू काय येईल ते? 10. ठीक आहे. आता मग याचा पॉईंट निघून जाईल का, कारण 10 ने मल्टिप्लाय केलं ना. ठीक आहे. म्हणजे किती आलं ते? 30,015 अपॉन 50. किती आलं? हो. 3001.5 डिवाइड बाय 50. 60 आलं. मग मल्टिप्लिकेशन तुम्ही काहीतरी गंडवली. मल्टिप्लिकेशन डिव्हिजन नीट केली आहे का पहा. 6 पॉइंट काय आहे? 67 इंटू 6 इंटू 75. ठीक आहे. याचं काय आलं? 3001.5 बरोबर आहे. आणि खाली काय? 6.4 इंटू 6.4 काय? 6.3 अच्छा. मग टेक्स्ट बुक मध्ये आन्सर 40 पॉइंट. अरे 50 नाही रे, 41 यायला पाहिजे ना. ते 50 कुठून? असं सांगा ना मला. हे 40.96 आहे. 40.96 येते म्हणजे 41 ला क्लोज येते, 50 ला नाही. 49 हा, काय तुम्ही करा 41 त्याला. आता करा. 732 येतो. 732 न्यूटन.
एक्झाम्पल्स जरी मल्टिप्लिकेशन डिव्हिजन जरी मोठ्या असल्या तरी पण एक्झाम्पल्स इझी आहेत. हातावर नको ना बाळा, नोड उपर कर ना. बरं समजलंय का? समजलंय का? नक्की नक्की समजलं का? सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, त्या दिलेल्या गोष्टी फक्त आपण पुट केल्या आणि फोर्सची व्हॅल्यू मिळाली. ठीक आहे. ज्यावेळी तुम्हाला आन्सर मिळेल त्यावेळी आन्सर मध्ये युनिट लिहायचं विसरायचं नाही. का? कारण युनिट मध्ये किती मार्क जातात? अर्धा. ठीक आहे, म्हणून युनिट लिहायचं विसरायचं नाही. पुढचा क्वेश्चन पहा काय आहे. स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट. स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट काय पुढे? स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट व्हॉट विल बी महेंद्रज वेलॉसिटी आफ्टर 1 सेकंड. टाइम किती दिलाय? 1 सेकंड. ठीक आहे. इफ ही इज फॉलिंग डाऊन ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन अर्थ. ठीक आहे, म्हणजे रेस्ट बसून स्टार्ट झालं महेंद्र आहे सपोज हा. ठीक आहे, महेंद्र रेस्ट पासून स्टार्ट झाला, याचा अर्थ इनिशियल वेलोसिटी त्याची किती झाली? 0. इनिशियली तो कसा आहे? मग रेस्ट वर आहे. ठीक आहे, मग काय विचारलंय? महेंद्रज वेलोसिटी आफ्टर 1 सेकंड. एका सेकंदानंतर त्याची वेलोसिटी काय? फायनल वेलोसिटी काढायची आहे. समजलं का? समजलं? अशा प्रकारचा क्वेश्चन आला ज्यात तुम्हाला टाइम दिसतीये आणि सांगितलंय ऑब्जेक्ट रेस्टवर आहे आणि त्याची वेलोसिटी फाइंड करा. तर 3 गोष्टी तुम्हाला दिलेल्या. फर्स्ट टाइम दिलाय, सेकंड काय दिलंय? व्ही दिलाय अजून, आणि टाइम दिलाय. बरोबर, म्हणजे काय काय आहे तुमच्याकडं? यू आहे, व्ही आहे आणि टी आहे. ठीक आहे, व्ही फाइंड करायचं आहे ना, व्ही फाइंड करायचं, यू आणि टी आहे. बरोबर, म्हणजे हे कुठे पाहिलं होतं बरं आपण? हे कायनेमॅटिकल इक्वेशन. बरोबर, कुठं पाहिलं होतं? कायनेमॅटिकल इक्वेशन्स मध्ये. गिवन डेटावर ओळखायचं की फॉर्म्युला काय वापरायचा. समजला क्वेश्चन? समजला. मग किती कोणते कायनेमॅटिकल इक्वेशन सांगा? v इज इक्वल टू यू प्लस ए टी. बरोबर, v स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as आणि s इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. बरोबर, मग तुमच्याकडे ज्या टर्म्स आहेत त्यातील कुठला फॉर्म्युला यूज करणार? फर्स्ट वाला. का बरं? कारण याच्यात काय डिस्प्लेसमेंट आहे का तुमच्याकडे? डिस्प्लेसमेंट नाहीये, पण ऍक्सेलरेशन पण नाही. पण ऍक्सेलरेशन तुम्ही फाइंड करू शकता. बरोबर, ऍक्सेलरेशन तुम्ही फाइंड करू शकता. कसं फाइंड करणार बरं मग ऍक्सेलरेशन? आपण आता फोर्स काढला. बरोबर, तुम्हाला महेंद्रचा मास पण माहितीये. काय काय माहितीये तुम्हाला? फोर्स माहितीये, मास माहितीये, ऍक्सेलरेशन फाइंड करायचं. दिसतोय का काय फॉर्म्युला? F इज इक्वल टू काय? मास इंटू ऍक्सेलरेशन. हा फॉर्म्युला यूज करून ऍक्सेलरेशन फाइंड करायचं. ऍक्सेलरेशन ह्या फॉर्म्युल्यात पुट केलं की तुम्हाला काय मिळणार? वेलोसिटी. समजलंय? स्टेप समजल्यात काय काय करणार? गिवन डेटा ओळखायचा, गिवन डेटावरून समजायचं की आपल्याला काय वापरायचंय. समजलंय? ठीक. तर कुठला फॉर्म्युला यूज करणार तुम्ही? v इज इक्वल टू यू प्लस एटी वाला फॉर्म्युला यूज करणार आहे. ठीक आहे, पण त्यासाठी तुम्हाला काय लागतंय? ऍक्सेलरेशन लागतंय. काय लागतंय? ऍक्सेलरेशन. ठीक आहे, फोर्स आपल्याला माहितीये किती येतो? फोर्स मागच्या एक्झाम्पल मधला फोर्स 732. हा आपण अप्रॉक्सिमेट करून काढलेला आहे आणि जर नीट काढला तर 733 येतोय तो. ठीक आहे, काय तो? 733 न्यूटन. मास त्याचा माहितीये महेंद्रचं. किती आहे महेंद्रचा मास? 75 kg आहे. याच्यावरून ऍक्सेलरेशन फाइंड करू शकतो आपण. ठीक आहे, काय फॉर्म्युला आहे? F इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. सो ऍक्सेलरेशन इज इक्वल टू काय? फोर्स अपॉन मास. फोर्स किती आहे? 733 अपॉन 75. याच्यावरून काय मिळणार तुम्हाला? ऍक्सेलरेशन. करा डिव्हिजन. त्याच्यानंतर ऍक्सेलरेशन मिळालं. ठीक आहे, तुमच्याकडे गिवन डेटा काय? t इज इक्वल टू 1 सेकंड आहे. इनिशियली तो रेस्टोर आहे, याचा अर्थ u इज इक्वल टू 0 आहे. v इज इक्वल टू फाइंड करायचा आहे. मग v इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे? u प्लस ए टी. सो v इज इक्वल टू येईल 0 प्लस ऍक्सेलरेशन फाइंड करा याच्यावरून. $9.77 आलं का?
जल्दी करिए. झालं का? 75 चा टेबल नाही लिहित बसायचा बरं का. काय आलं 9 पॉईंट आलंय का 77? 9 पॉइंट आले. बर एक मिनिट लक्ष द्या. डिव्हिजन करत असताना ना एक गोष्ट लक्षात ठेवायची. हा तुम्ही काय करताय 75 ने कोणाला डिवाइड करताय 733 ला डिवाइड करताय. ठीक आहे. दोन गोष्टी आपल्याला माहित असतात 75 वन जा 75 आणि 75 10 जा 750. बरोबर. याच्या क्लोज काय 750 ना. बरोबर. याच्यातून 75 मायनस करा. याच्यातून 75 बरं 70 मायनस करा. चला 70 मायनस केलं किती आलं ते 680. बरोबर का? बरोबर ना 680 आला ना. 50 आणि नंतर परत 20. हा 75 मायनस केलं किती आलं ते 675 आलं. किती आलं 675 म्हणजे 9 चा पण मिळाला. 675 ना. ठीक आहे 9 चा पण मिळाला. बरोबर. म्हणजे आता कोणता याच्या हे पहा बरं डिवाइड कशाने 9 ने करू शकता. बरोबर. 750 च्या खालची व्हॅल्यू होती म्हणून 9 चा केला. ठीक आहे. किती येतो 675. करा आता सबट्रॅक्शन. किती आलं सबट्रॅक्शन सांगा. किती 70 नाही 75 कशी तिथे 58. अरे काय काय सबट्रॅक्शन करा. 58 यायला पाहिजे असं म्हणायचं का तुला. 13 5 हा किती आलं 58. मग आता 58 याच्या टेबल मध्ये नाहीच आहे म्हणून काय घेतला पॉइंट. बरोबर. मग काय आला 580 आलं. ठीक आहे. मग 580 हा 450 आहे. मग तो कितीचा येतो 3 आहे 7 जा 7 जा. ठीक आहे. किती येतो तो 7 जा किती येतो 450 येतो ना. 73 चा पाडा लिहिला. हा 7 चा काय 525 525. ओके 525. ठीक आहे. पुढे परत काय होईल 5 आणि 7 नाही 6 होणार तो 65 65 पण नाहीये परत. 7 मायनस 2 तुम्ही गणले का हा काय अरे तर सरस्वतीला तुम्ही काय तू गप ग म्हणतात गप ग. किती 55 म्हणजे 550 परत 550 आला काय येणार 527 कितीचा होता 7 जा 520 किती आला 5 परत काय राहिला 25 राहिला ना 250. बरोबर. पुढे काहीतरी व्हॅल्यू होणार आहे अप्रॉक्सिमेट किती आली ती 9.77. ठीक आहे. म्हणजे ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू किती आली 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. लक्षात ठेवायचं युनिट काय मीटर पर सेकंड स्क्वेअर. या पुट करा ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू काय 9.77. टाइम किती आहे 1 सेकंड. v इज इक्वल टू डायरेक्टली काय आला 9.77 मीटर पर सेकंड. समजलं काय केलं मीटर पर सेकंड. समजलंय. मल्टिप्लिकेशनला डिव्हिजनला फक्त जास्त वेळ जातो. न्यूमरिकल समजून घ्यायला कसं सॉल्व्ह करायचंय त्याला वेळ जात नाही. समजलंय ठीक आहे. 7 मायनस 2 किती 7 मायनस 2 बरोबर. ठीक आहे. पहा काय इफ अ पर्सन वेज 750 न्यूटन ऑन अर्थ. एक पर्सन आहे त्याचं जे वेट आहे अर्थवर किती आहे 750 न्यूटन. आता वेटचा फॉर्म्युला काय रे वेटचा फॉर्म्युला काय आहे m इंटू जी. काय फॉर्म्युला आहे m इंटू जी. मास कधी बदलत नाही.
ठीक आहे, काय बदलतं तुमचं वेट बदलतं किंवा ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू बदलल्यानंतर आपण जो अर्थवर किंवा कुठल्याही प्लॅनेटवर एक्झर्ट केलेला फोर्स बदलतो. ठीक आहे, आता दोन गोष्टी दिल्यात तुम्हाला. काय 750 न्यूटन कुठे आहे त्याचा वेट अर्थवर आहे. हाऊ मच वुड बी हिज वेट ऑन मून, मूनवर त्याचा वेट काय हे आपल्याला फाइंड करायचंय. गिवन दॅट मून्स मास इज, मूनचा मास किती आहे, मास ऑफ मून इज 1/81 टाइम्स दॅट ऑफ मास ऑफ अर्थ. ठीक आहे, 1/81 टाइम्स म्हणजे 81 टाइम्स ते कसं आहे ते कमी आहे मूनचा मास. ठीक आहे, अजून काय सांगितलंय, इट्स रेडियस इज, रेडियस ऑफ मून इज 1/3.75 दॅट ऑफ अर्थ. हे समजलं, हे समजलं का. आणि काय सांगितलंय, वेट किती आहे 750 न्यूटन कुठे अर्थ सरफेस. ठीक आहे, आणि तुम्हाला गिवन डेटामध्ये एक गोष्ट अजून दिली आहे ती म्हणजे नाही, जी इज इक्वल टू 10 नाही घ्यायला सांगितलं ना. ठीक आहे, नाही सांगितलेलं. बरं समजलंय, हे समजलंय. वेट किती दिलंय 750 न्यूटन दिलेलं आहे. हे समजलंय का, वेट किती दिलंय 750 न्यूटन. इथे तुम्हाला फोर्सचा फॉर्म्युला माहित पाहिजे. ठीक आहे, फोर्स एक्झर्टेड ऑन अर्थ, फोर्स एक्झर्टेड ऑन मून सरफेस. ठीक आहे, काय माहित पाहिजे, फोर्स एक्झर्टेड ऑन अर्थ, फोर्स एक्झर्टेड ऑन मून सरफेस. ठीक आहे, फोर्स एक्झर्टेड ऑन अर्थ इज इक्वल टू काय, m इंटू ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑफ अर्थ. फोर्स एक्झर्टेड ऑन मून इज इक्वल टू काय ना रे, मास इंटू जी ऑफ मून. हे समजलंय का, हे समजलंय का, हे समजलंय का, नाही समजलं. फोर्सचा फॉर्म्युला काय आहे, एम इंटू जी. तोच म्हणजे काय असतो, वेट असतो. आपण जो अर्थ सरफेसवर किंवा मून सरफेसवर जो फोर्स एक्झर्ट करतो तोच काय असतं, आपलं वेट असतं. ठीक आहे, म्हणून फोर्स ऑन अर्थ किती आहे, एम इंटू जी, जी ऑफ अर्थ. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी प्रत्येक ठिकाणी बदलते, प्रत्येक प्लॅनेटवर बदलणार आहे ती. ठीक आहे, ग्रॅव्हिटीमुळे आपण आता मूनवर आपण मोठी उडी घेऊ शकतो. इथं जितकी घेऊ शकता तुम्ही त्याच्यापेक्षा डबल किंवा कितीतरी टाइम्सने तुम्ही मूनवर जास्त मोठी उडी घेऊ शकता. का बरं, कारण तिचं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कशी आहे, व्हॅल्यू कमी आहे. मून आपल्याला कमी ऍक्सेलरेट करतो. ठीक आहे, त्याच्यामुळे. ठीक आहे, तर हे समजलंय का आता, सांगते. ठीक आहे, बरं झालंय, हे कळालंय का, कळालंय का नक्की. नंतर लक्ष करा, व्हिडिओ दाखवतो. समजलंय नक्की, नक्की. ठीक आहे, तर आता काय विचारलंय आपल्याला की त्याचा जो फोर्स आहे किंवा वेट आहे ते मूनवर किती. ठीक आहे, वेट ऑन मून किती आहे हे विचारलंय. समजलंय का. असा क्वेश्चन आला तर लक्षात ठेवायचं, रिलेशन दिलेलं आहे तुम्हाला, ते रिलेशन फक्त त्याच्यात पुट करायचं असतं. म्हणजे कसं, आता यालाच काय म्हणू शकता तुम्ही, वेट ऑन अर्थ आणि वेट ऑन मून म्हणू शकता, बरोबर. आणि वेट ऑन मून म्हणू शकता, बरोबर का, बरोबर का, बरोबर का, नक्की. तर आधी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं रिलेशन फाइंड करून घेऊ आपण. क्वेश्चन मोठा जरी असला तरी इझी आहे सॉल्व्ह करायला. काय ठीक आहे, पहा काय फाइंड करायचंय, वेट ऑन मून फाइंड करायचंय, म्हणून ते वरती घ्यायचं. काय फाइंड करायचं तुम्हाला, वेट ऑन मून फाइंड करायचंय. जी गोष्ट फाइंड करायची ना ती नेहमी वरती ठेवायची. ठीक आहे, वेट ऑन मून फाइंड करायचंय म्हणून तिला वरती ठेवलं. इज इक्वल टू काय लिहिता येईल, एम जी फॉर मून अपॉन जी फॉर अर्थ. एम आणि एम गेला, जी कसं जाईल, दोघांची व्हॅल्यू वेगळी आहे ना. ठीक आहे, मून साठी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वेगळा आहे, अर्थ साठी वेगळा आहे, त्यामुळे ते कॅन्सल आउट होणार नाही. ठीक आहे, तर राहिलं काय मग, जी, जी फॉर मून अपॉन जी फॉर अर्थ राहिला. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, काय तो जीएम अपॉन आर स्क्वेअर. काय फॉर्म्युला आहे, जीएम अपॉन आर स्क्वेअर. जी मास ऑफ मून अपॉन रेडियस ऑफ मूनचा स्क्वेअर. आता जी ला का नाही एम लिहिला, जी ला का नाही एम लिहिला, जी ला बेसला एम का नाही लिहिला, कारण त्याची व्हॅल्यू काय असते, कॉन्स्टंट. किती असते ती, नाही, स्मॉल जी. ऍक्सेलरेशन वेगळं असतं, हा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. युनिव्हर्सल म्हटलंय त्याला, युनिव्हर्सल म्हणजे सगळ्या युनिव्हर्स मध्ये त्याची व्हॅल्यू काय राहणार आहे, कॉन्स्टंटच राहणार आहे. आणि हा जो स्मॉल जी आहे तो काय, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, त्याची व्हॅल्यू बदलते, कॅपिटल जी ची व्हॅल्यू बदलत नाही. त्यामुळे त्याला मी बेसला एम लिहिलेला नाही. ठीक आहे, याच्यासाठी काय होईल, जी एम ऑफ अर्थ
अपॉन रेडियस ऑफ अर्थचा स्क्वेअर. हे क्लिअर आहे का? क्लिअर आहे का? मग आता जी आणि जी कॅन्सल आउट होईल. मास आणि मास होणार आहे का? नाही. दोघांची व्हॅल्यू काय आहे? वेगवेगळी आहे. मग हे काय होतं? उलट. काय करायचं त्याला? उलट. म्हणजे काय झालं ते? मास ऑफ मून अपॉन रेडियस ऑफ मूनचा स्क्वेअर इंटू रेडियस ऑफ अर्थचा स्क्वेअर अपॉन मास ऑफ अर्थ. समजलं? समजलं? नक्की समजलं? आता गिवन डेटावर या. हे समजले का नक्की? गिवन डेटा काय तुमच्याकडं? मास ऑफ मून आणि मास ऑफ अर्थ यांच्यात रिलेशन दिलंय. ठीक आहे. तिथे जर मी याला नीट लिहिलं तर मास ऑफ मून अपॉन मास ऑफ अर्थ इंटू रेडियस ऑफ अर्थ अपॉन रेडियस ऑफ मून चा स्क्वेअर होईल. फक्त काय केलं? रेडियसच्या टर्म्स बाजूला लिहिल्या, मासच्या टर्म्स बाजूला लिहिल्या. अनुष्का काय लिहिलं? रेडियसच्या आणि मासच्या टर्म्स फक्त वेगळ्या केल्या. समजलंय का हे? मल्टिप्लिकेशन डिव्हिजन तसंही सारखंच होणार आहे ना, बरोबर ना? ठीक आहे. म्हणून मास ऑफ अर्थची टर्म इकडे लिहिली आणि रेडियस ऑफ मूनची टर्म इकडे लिहिली फक्त. ठीक आहे. आता तुम्हाला समजलं रेशो कोणाचा पाहिजे? मास ऑफ मून अपॉन अर्थचा रेशो पाहिजे. इथे जर पाहिलं मास ऑफ मून आहे, हा मास ऑफ अर्थ जर खाली घेतला तर याची व्हॅल्यू डायरेक्टली मिळेल आपल्याला काय? 1/81. काय मिळेल? 1/81. बरोबर ना? मास ऑफ मून आहे, हा जर इकडे घेतला तो काय जाईल? डिव्हिजनला. बरोबर. म्हणजे मास ऑफ मून अपॉन मास ऑफ अर्थ इज इक्वल टू काय मिळणार आहे? 1/81. कळलं का? मास ऑफ मून काय दिला आपण? 1/81 टाइम्स मास ऑफ अर्थ दिलाय. ठीक आहे. तुम्हाला रेशो कोणाचा पाहिजे तिथं? मास ऑफ मून अपॉन मास ऑफ अर्थ पाहिजे. म्हणून मास ऑफ अर्थला कुठे शिफ्ट केलं? खाली. नाही, इकडे तिकडे केलं ना ते फक्त आपण. फक्त शिफ्ट केलंय त्याला. ठीक आहे. जसं इकडे -2 असेल, इकडे गेल्यानंतर +2 होतं, तसंच मल्टिप्लिकेशन इथं मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे आला डिव्हिजनला होतं. ठीक आहे. एवढाच फरक होईल. म्हणजे काय आलं ते? 1/81. याची व्हॅल्यू किती आली? 1/, बरोबर का? बोलो. 1/81 इंटू रेडियस ऑफ अर्थ अपॉन रेडियस ऑफ मूनची व्हॅल्यू पाहिजे. रिलेशन पहा. ऐ अनुष्का लक्ष दे इथं. कशाची व्हॅल्यू पाहिजे? रेडियस ऑफ अर्थ अपॉन रेडियस ऑफ मून ची व्हॅल्यू पाहिजे. तुमच्याकडे रिलेशन काय? रेडियस ऑफ मून इज इक्वल टू 1/3.7 रेडियस ऑफ अर्थ. व्हॅल्यू कशाची पाहिजे? व्हॅल्यू कशाची पाहिजे? अपॉन रेडियस ऑफ मून. म्हणजे RE अपॉन RM ची व्हॅल्यू पाहिजे. ठीक आहे. म्हणजे RM जर इकडे बेसला घेतला तर RE अपॉन RM येईल तर, बरोबर. आणि ही जी व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू या साईडला नको आपल्याला, ती इकडे घ्या. इकडे काय झाली? ती मल्टिप्लिकेशनला. काय तुम्हाला काय गिवन आहे? RM इज इक्वल टू 1/3.7 RE. कशाची व्हॅल्यू पाहिजे तुम्हाला? हा, RE अपॉन RM ची व्हॅल्यू पाहिजे. म्हणजे काय मिळालं तुम्हाला? 1 इज इक्वल टू 1/3.7 RE अपॉन RM. करेक्ट. आणि ही व्हॅल्यू पाहिजे आपल्याला. मग ही टर्म कुठे शिफ्ट करायला लागेल? इकडे शिफ्ट करायला लागेल. मग ही टर्म जर इकडे शिफ्ट केली, हा 3.7 इकडे कुठे जाईल? मल्टिप्लिकेशनला. आणि 1 1 कॅन्सल आउट होईल. म्हणजे राहील काय? 3.7 राहिलं. म्हणजे RE अपॉन RM ची व्हॅल्यू काय मिळाली? 3.7. समजलं का? समजलं का? तसे नसेल समजत तर डिरेक्टली हा RE इकडे शिफ्ट करा. RM अपॉन RE इज इक्वल टू काय? 1/3.7. याला उलट करा, याला पण उलट करा. काय होईल ते? RE अपॉन RM इज इक्वल टू 3.7. समजलं का? नक्की समजलं का? उलट गेलं फक्त. समजलंय? ठीक आहे. त्यात पुट करा सरळ. ठीक आहे. त्यात पुट करा. काय येईल ते? 3.7 चा स्क्वेअर. हा काय मिळालं तुम्हाला? GM आहे ना वरती, GM अपॉन GE. करू अभि 3.7 चा स्क्वेअर म्हणजे 3.7 इंटू 3.7 करा. त्याला डिवाइड करायचं कशानी? 81 ने.
करा लवकर. 0.169 येतो ना. याचा स्क्वेअर तरी सांगा काय आलाय. याचा स्क्वेअर 13.69. ठीक आहे. डिवाइड बाय काय करायचंय 81. थांबा, तुम्हाला काय फाइंड करायचंय, वेट ऑन मून फाइंड करायचं. काय फाइंड करायचंय, वेट ऑन मून. आपण रेशो कशाचा घेतला होता, वेट ऑन मून अपॉन वेट ऑन अर्थ इज इक्वल टू काय, एम जी ऑन मून अपॉन एम जी ऑन अर्थ. ठीक आहे. एम एम कॅन्सल आउट होईल. वेट ऑन मून इज इक्वल टू काय मग, वेट ऑन अर्थ इंटू जीएम बाय जीई. जीएम बाय जीई ची व्हॅल्यू मागच्या एक्झाम्पल मध्ये आली. वेट ऑन अर्थ किती आहे, 750. जीएम बाय जीई ची व्हॅल्यू इथे आली ना 13.69 अपॉन 81. ते पुट करा. 13.69 अपॉन 81 इज इक्वल टू काय येणार आहे, वेट ऑन मून. करा कॅल्क्युलेटर. काय केलं ते समजलं का नक्की. रेशो कशाचा घेतला होता आपण, वेट ऑन मून अपॉन वेट ऑफ अर्थ. ठीक आहे. सगळ्या व्हॅल्यूज पुट केल्या. वेट ऑन मून किती आहे, एम इंटू जीएम, एम इंटू जीई. ठीक आहे. एम एम कॅन्सल आउट झाला, जीएम अपॉन जीई चा रेशो मिळाला आपल्याला. ठीक आहे. काय मिळालं, जीएम अपॉन जीई चा रेशो. जीएम ची व्हॅल्यू ती पुट केली, जीएम चा फॉर्म्युला तो पुट केला, जीई चा फॉर्म्युला पुट केला. हे काय होईल उलट, आणि इथे फक्त कशाचे रेशो मिळाले. ते रेशो आपल्याला गिवन मध्ये गिवन आहेत. ठीक आहे, दिलेले आहेत ते. ठीक आहे. तर दिलेले रेशो फक्त आपण पुट केले. मग जीएम अपॉन जीई ची व्हॅल्यू मिळाली. किती आली ती, 13.69 अपॉन 81. करेक्ट. जीएम अपॉन जीई ची विचारलंय का आपल्याला, वेट ऑन मून, वेट ऑन मून अपॉन वेट ऑफ अर्थ इज इक्वल टू काय, एमजीएम अपॉन एमजीई. बरोबर ना. मास मास कॅन्सल आउट होईल. म्हणजे वेट ऑन मून इज इक्वल टू काय, वेट ऑन अर्थ. इथे काय येईल, वेट ऑन मून अपॉन वेट ऑफ अर्थ इज इक्वल टू काय, जीएम बाय जीई. जी डब्ल्यूएम फाइंड करायचा आहे, वेट ऑन मून फाइंड करायचा आहे. हा कुठं जाईल, इकडे मल्टिप्लिकेशनला. हा इकडे मल्टिप्लिकेशनला आला. जीएम बाय जीई ची व्हॅल्यू 13.69 अपॉन 81 आणि वेट ऑन अर्थ ची व्हॅल्यू 750 ती पुट केली तर काय मिळणार तुम्हाला, वेट ऑन मून. काढा लवकर त्याची व्हॅल्यू आता. चला अनुष्का, कळलं का मग तुला काय केलं. सांगा व्हॅल्यू काय येते. आधी मल्टिप्लिकेशन करा मग डिव्हिजन करा. मल्टिप्लिकेशन इझी आहे करण्यासाठी. आधी 750 इंटू 13.69 करा, ते मल्टिप्लिकेशन करा आणि मग त्याला 81 ने डिवाइड करा. त्याला 750 आणि 81 ला 3 ने डिवाइड करू शकता तुम्ही कदाचित. व्हॅल्यू अजून छोटी होईल. बरं झालं, तुमच्या मनाने करा कसं करायचं. उद्या या टॉपिक वर शॉर्ट टेस्ट होईल. बरं, फक्त वायवा घेणार, मी विचारणार हे कसं आलं ते कसं आलं. काय नाही काय नाही, कुछ नाही काय नाही. कर सोल लवकर. चला फक्त विचारणार हे कसं आलं ते कसं आलं. जी ची व्हॅल्यू सांगा काय ते, मग
शेपने ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कसा बदलतो ते वाला, त्या सगळ्या व्हॅल्यूज. झाले का, आलंय का अनुष्का? मग तू सोडवते तू. इतना टाइम नहीं है हमारे पास. किती आलं? आलं का 126.75. किती आलं सरस्वती? करा लवकर मल्टिप्लिकेशन. त्यांना 6 9 ला डायरेक्टली 7 म्हणलं तरी चालणार आहे. पहा, एक मिनिट लक्ष द्या. इथे ना, इथे ना व्हॅल्यूज जर 68 69 अशा असतील तर त्याच्या क्लोज असणारी एखादी अशी इझी व्हॅल्यू शोधायची. काय त्याच्या क्लोज? 70 आहे ना, मग डायरेक्ट 7 म्हणायचं त्याला. 70 म्हणजे 0 पॉईंट नंतरचा 0 आपल्याला मॅटर नाही करत, तो निघून जाणार. म्हणजे 13.7 राहील. 13.7 म्हणायचं त्याला डायरेक्ट. मल्टिप्लिकेशन इझी जातं. घे हसून घे तू. 13.7 into 750 हो. पहा, 750 मल्टिप्लाय करायचंय कशानी? 13.7. ठीक आहे, या पॉइंटला हा 0 जाणार आहे, त्यामुळे 137 into 75 राहणार आहे ते. बरोबर? काय आलं? 137 into 75. 137 into 75. करा आता मल्टिप्लिकेशन. 7 5 जा 35, 5 3 जा 15, आणि 15 आणि 3 किती झाले? 15 आणि 3 किती? 18. 5 आणि 1 5 1 जा 5 आणि 1 किती? 6. इथे आला 0. 7 7 जा 49. 4 7 3 जा 21. 21 आणि 4 25. म्हणजे राहिला 2. 7 1 जा 7 आणि 2 7 आणि 2 8 ना, 9. अपो किती आलं ते? 5. इथे 17. मग 12 आणि हे झालं. मग डिवाइड बाय 81 करा. 10275 डिवाइड बाय 81. मल्टिप्लिकेशन खोडू का? 10 हे काय आलेलं रे? 375 ना. 10 काय काय झालं? काय काय बोल? हा, 137 नाही, किती आलं? 10375 आलं ना. मग अरे बघ, 69 च्या क्लोज काय आहे? 70 आहे ना. 70 आहे ना, मग 13.7 म्हणलं डायरेक्ट त्याला. 13.70 0 काय मॅटर नाही करत, म्हणून 7. 13.7 13.7 into 750 आहे. यातला हा 0 आणि हा पॉइंट निघून गेला, म्हणजे 137 into 75. अनुष्का समजलं का? हा, मग 10 काय आलं? 375 ना. मग 275 त्याला डिवाइड करा मग आता 81 ने. अगर 102 को 81 1 से 81 किया, 102 के क्लोज. हाँ, 81 1 से 81. हाँ, 81. ओके. तो 102 में से 81 निकाला. हाँ, हाँ आ सकता है. करा डिवीजन लवकर चला.
जल्दी करो जल्दी, जल्दी करो जल्दी. सरस्वती जल्दी करो. आला आमचं. वन टू येतं त्याबद्दल. वन टू आले माझं 1 to 6 7 मग पॉइंट 6 and मग पॉइंट असं कसं. गणते गणते. बरं ठीक आहे, पुढचा न्यूमरिकल पाहू, नंतर कॅल्क्युलेशन करायचं. ओके ठीक आहे. बरं मला याचं युनिट सांगा काही. वेट म्हणजे काय असतं सांगा. वेट म्हणजे काय असतं. मास केजी हे करतात. वेट म्हणजे एम. हा काय फोर्स जो अर्थ सरफेस वर लागतो. फोर्सचा युनिट काय. फोर्स न्यूटन. म्हणजे वेटचं पण काय युनिट असेल न्यूटन. हा तुम काय ना त्याचं युनिट समजलं का. नक्की समजलं का. आगे if the radius of planet A is half the radius of planet B पाहिजे ते P झाले. हा काय सांगितलंय. रेडियस ऑफ प्लॅनेट ए कसं लिहिणार याला. बरं अरे पुढे is half of RB. Correct. If mass of A is ma, what must be the mass of B so that the value of G is equal to half of RB. पुढे. What must be the mass of B so that the value of G on B is half value on A. क्वेश्चन समजला का. हा क्वेश्चन काय आहे. इफ रेडियस ऑफ प्लॅनेट ए, एक प्लॅनेट ए आहे ठीक आहे, एक प्लॅनेट ए आहे आणि हा प्लॅनेट बी आहे. दोन प्लॅनेट वेगवेगळे काढू आपण. थांबा. एक प्लॅनेट आहे बी, दोन प्लॅनेट आहेत. एक आहे ए अनुष्का, एक प्लॅनेट काय आहे ए आणि दुसरा काय आहे बी. सांगितलंय काय रेडियस ऑफ ए इज हाफ ऑफ बी. बरोबर. मग याची रेडियस जर 10 असेल, याची रेडियस किती 5. रेडियस किती दिलीत ती गिवन नाही तुम्हाला. काय मी फक्त एक्झाम्पल देतेय की याची रेडियस इतकी तर याची एवढी. ठीक आहे. तर तुम्हाला काय विचारलंय की हा जो ए प्लॅनेट आहे का बी प्लॅनेटचा मास. हा या बी प्लॅनेटचा मास काय आहे. जर याचं एम ए तर एम बी आणि एम ए मधलं रिलेशन विचारलंय. काय रिलेशन. हा बरोबर ठीक आहे. आणि सांगितलंय काय जीबी आणि जीए चं रिलेशन दिलेलं आहे आपल्याला. ठीक आहे. काय दिलंय जीबी आणि जीए चं रिलेशन. ठीक आहे. लक्षात ठेवा ज्यावेळी रिलेशन दिलं जाईल त्यावेळी काय घ्यायचं असतं डिव्हिजन. काय घ्यायचं असतं डिव्हिजन. रेशो कोण असतं रेशो घ्यायचा. समजलं. ठीक आहे. हा रेकॉर्डिंग बंद झालं सांगते. ठीक आहे. सो जीबी अपॉन जीए काय येईल बरं. जीबी अपॉन जीए इज इक्वल टू काय ना रे. आता जीबी इज इक्वल टू जी एम बी अपॉन आर बी स्क्वेअर असं लिहिलं चालेल का. जी ए काय लिहिलं जाईल एम ए अपॉन अनुष्का हुशार झाली. आर ए चा स्क्वेअर.
हे क्लिअर आहे का? हे झेपलं का? हे झेपलं का? आत्ता आत्ता थोड्या वेळापूर्वी तू फॉर्म्युला सांगितलेलं. ठीक आहे, कॅन्सल आउट. हे काय होईल? उलट काय होईल मग ते? एम बी अपॉन आर बी स्क्वेअर इंटू आर ए स्क्वेअर अपॉन एम ई. उलट होणार ना ते? हा इथे जाणार खाली, हा इथे जाणार वरती. बर, कळलंय? हे कळलंय का? बस लक्ष द्या, कळलंय का? ठीक आहे. आर ए आर सगळे त्यांचे जे सारखे सारखे ते एका ग्रुप मध्ये टाका. काय होईल मग ते? एम बी अपॉन एम ए इंटू आर ए अपॉन आर बी चा स्क्वेअर. ठीक आहे. बर, आता इक्वेशन काय आलंय ते सांगा परत. 12वीत गेल्यावर कसं करणार मग तुम्ही? जी बी अपॉन जी ए इज इक्वल टू काय येईल? एम बी अपॉन सांगा, एम ए इंटू आर ए अपॉन आर बी चा होल स्क्वेअर. ठीक आहे. रेशो कोणते कोणते दिले तुम्हाला? जी बी आणि जी ए चा रेशो दिलाय. आणि आर ए आणि आर बी चा कसा फाइंड करू शकता? त्याच्यावरून. काय श्रावणी, कशावरून फाइंड करू शकतो? त्याच्यावरून फाइंड करू शकता ना. मग हा, आर ए अपॉन आर बी इज इक्वल्स टू काय येणार आहे? हा, सगळ्या व्हॅल्यूज आहेत त्या पुट करा. हे आणि आहे तुमच्याकडं. ठीक आहे. जी बी अपॉन जी ए किती आहे? हाफ. करेक्ट. किती आहे मध्ये? हाफ इज इक्वल टू एम बी अपॉन एम ए. हा रेशो नाहीये तुमच्याकडे, हा रेशो फाइंड करायचा आहे. आणि आर ए अपॉन आर बी आहे तुमच्याकडे. किती आहे? हाफचा स्क्वेअर. म्हणजे किती आलं ते? हाफ इज इक्वल टू एम बी अपॉन एम ए इंटू 1/4. ठीक आहे. इकडे असंच मग जमेल का? हा 4 इकडे जाईल. ठीक आहे. हा 4 इथे मल्टिप्लिकेशनला आहे ना. आता काय रे, अनुष्काचं बात, कोण काय नाही. ओके. हाफ इज इक्वल टू काय म्हणता येईल? एम बी अपॉन 4 एम ए. बरोबर का? मल्टिप्लाय केलं 4 एम ए. हा 4 इकडे जाईल. कशात जाईल? मल्टिप्लिकेशन की डिव्हिजन? मल्टिप्लिकेशनला. म्हणजे काय आलं? एम बी अपॉन एम ए इज इक्वल्स टू 4/2. म्हणजेच किती आलं? 2. ठीक आहे. काय विचारलंय तुम्हाला? व्हॉट मस्ट बी मास ऑफ बी. मास ऑफ बी विचारलंय. ठीक आहे. म्हणजे एम बी अपॉन एम ए किती मिळालंय? 2 मिळालंय. एम बी इज इक्वल टू काय असेल? 2 टाइम्स एम ए. समजा क्या? समजा क्या? समजलं का? समजलं नक्की? ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन वाचा. क्वेश्चन चला मोठ्याने. हा थांब, काय सांगितलं आता? टेनिस बॉल आहे. टेनिस बॉल काय केला? फेकला. अनुष्का, टेनिस बॉल काय केला? फेकला. किती हाईटला? हा, म्हणजे खाली यायच्या आधी त्याने डिस्प्लेसमेंट बेस पासून किती केली? 4.5 मीटर. ठीक आहे. म्हणजे डिस्प्लेसमेंट किती आहे तुमच्याकडं? 4.05 मीटर. हे कळालं का? कळालं का? पुढे वाचा. पुढे इनिशियल वेलोसिटी काय? यू फाइंड करायचा आहे. काय फाइंड करायचं आहे? यू फाइंड करायचा आहे. अजून हाऊ मच टोटल टाइम विल इट टेक टू कम डाऊन? थांबा, फॉर्म्युला बघू आपण कोणता यूज करायचा आहे. ठीक आहे. आणि अजून काय? अज्युम जी इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. समजलं का? आता ज्यावेळी त्याची डिस्प्लेसमेंट होत होती त्यावेळी फायनली तो रेस्टवर आला ना, आणि नंतर तो खाली पडला. ठीक आहे. म्हणजे फायनल वेलोसिटी काय झाली त्याची? 0. ठीक आहे. इनिशियल वेलोसिटी तुमच्याकडे आहे का? नाही, तीच फाइंड करायची. ठीक आहे. इनिशियल वेलोसिटी त्याची फाइंड करायची आहे. काय झालं? आपण काय केलं? बॉल फेकला. बॉल फेकल्यानंतर तो इथे गेल्यावर काय आला? बी इज इक्वल टू 0 रेस्टवर आला. ठीक आहे. इथे त्याची इनिशियल वेलोसिटी काहीतरी होती. ठीक आहे.
त्याने काहीतरी टाइम पण घेतला वरती जायला, तो टाइम आपल्याला फाइंड करायचा आहे. आणि तुम्हाला डिस्प्लेसमेंट दिलेली आहे, इथून इथपर्यंत जाण्यासाठी जी डिस्प्लेसमेंट आहे ती आहे 4.05. नाही, इनिशियल ती नाही कॅल्क्युलेट करायची, ग्राउंड पासून स्टार्ट केल्यानंतरची नाही. कोणती वेलॉसिटी कॅल्क्युलेट करायची आहे? ज्यावेळी तो हवेत चाललाय, इनिशियली तो हवेत चाललाय, ठीक आहे, आणि एका पॉइंटला गेल्यानंतर तो रेस्टवर आला, तिथली वेलॉसिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायची. समजलं का? क्वेश्चन समजलाय का? क्वेश्चन समजलाय का? नक्की? बर, काय फॉर्म्युला यूज करणार सांगा. ut प्लस हाफ at स्क्वेअर v इज इक्वल टू u प्लस at आणि v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. असा कुठला फॉर्म्युला आहे ज्याच्यात तुम्हाला लागणाऱ्या टर्म्स दिलेल्या आहेत? नाही. यात जर पाहिलं अननोन टर्म्स कोणत्या कोणत्या आहेत? टाइम अननोन आहे, नाहीये ना टाइम तुमच्याकडं, ऍक्सेलरेशन पण नाहीये, आणि परत इथे टाइम नाहीये. हाँ बर, तिसरा वाला यूज करणार मग. अरे व्ही पण आहे ना, v0 आहे ना. फायनली बॉल कुठे येतोय? रेस्टवर येतो ना, म्हणजे व्ही पण आहे तुमच्याकडं. यू फाइंड करायचं आहे तुम्हाला. काय फाइंड करायचं आहे? यू फाइंड करायचं आहे, बरोबर ना? यू फाइंड करायचं आहे. कुठला वाला फॉर्म्युला यूज करणार? तिसरा वाला. बर, तिसरा वाला यूज करून बघू. ठीक. आता इथे ऍक्सेलरेट कोण करतंय रे? ऍक्सेलरेट कोण करतंय? ग्रॅव्हिटी ऍक्सेलरेट करते ना, म्हणजे ए च्या जागी काय घेणार तुम्ही? जी. तिसरा वाला फॉर्म्युला काय होता? v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. फायनली तो काय होतोय? बॉल रेस्टवर येतो, म्हणजे v इज इक्वल टू काय ना 0. u इज इक्वल टू तुम्हाला फाइंड करायचं आहे u स्क्वेअर, ठीक आहे, u तुम्हाला फाइंड करायचा आहे, ठीक आहे, प्लस 2 आणि इथे घेणार मी मायनस g इंटू डिस्प्लेसमेंट किती दिलीत? आता मायनस का घेतला आता सांगते. 4.05. मायनस घेण्याचं कारण ग्रॅव्हिटीच्या अपोज जाऊन काम केलंय त्या बॉलने. ग्रॅव्हिटीने स्वतःकडे ऍक्सेलरेट केलंय का? नाही. ग्रॅव्हिटीने कुठे ऍक्सेलरेट केलं? वरती. ठीक आहे, म्हणजे बॉल कुठं आपण टाकलाय? वरती. ठीक आहे, म्हणून जी ची व्हॅल्यू काय घेतली? निगेटिव्ह, मायनस. समजलं का? त्या व्हॅल्यूज आहेत 0 इज इक्वल टू काय? यू स्क्वेअर प्लस मायनस येणार ना आता इथे, हा मायनस बाहेर घेऊन टाकू, मायनस 2 जी ची व्हॅल्यू काय? 10 आणि इंटू 4.05, म्हणजे यू स्क्वेअर जर काढायचा आहे, ही व्हॅल्यू सगळी कशात आहे? सबट्रॅक्शन मध्ये. इकडे गेल्यावर ऍडिशन मध्ये जाईल, बरोबर. म्हणजे किती होईल ती? 2 इंटू 10 20, आणि हे करा मल्टिप्लिकेशन, किती येईल मध्ये? 20 इंटू 4.05 इज इक्वल टू काय येणार आहे? यू स्क्वेअर. हो, किती आलं? 81 आणि 0.00 ना, म्हणजे काय आलं? 81 इज इक्वल टू यू स्क्वेअर आला, म्हणजे यू 9. यू स्क्वेअर इज इक्वल टू काय आला? 81, म्हणजे यू इज इक्वल टू काय आला? 9 मीटर पर सेकंड. यू ची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला. आता काय काढायचं आहे? टी. आता कुठला फॉर्म्युला यूज करणार? हा, कोणता फॉर्म्युला? एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. का? कारण सगळ्या टर्म्स तुमच्याकडे ज्या आहेत त्या तुमच्याकडे आहेत याच्यात. ठीक आहे, काय फॉर्म्युला यूज करणार मग? सांगा फॉर्म्युला. सो एस इज इक्वल टू काय? यू ची व्हॅल्यू, हा, जी टी स्क्वेअर, बरोबर. करू शकता का? करा बरं, करा बरं ट्राय. आता जी मायनस घेणार का? का बरं? कारण बॉल कुठे येतो आता? खाली येतोय ना. करा तुम्ही.
थांबा थांबा, कसं सॉल्व्ह करताय तुम्ही बाय द वे? यूची व्हॅल्यू 9 पुट केली का? तुम्हाला काय विचारलंय क्वेश्चन पहा एकदा. क्वेश्चन काय विचारलाय? व्हॉट वॉज इट्स इनिशियल वेलोसिटी, हाऊ मच टोटल टाइम विल इट टेक टू कम डाऊन. ठीक आहे, मला सांगा, बॉल वरती गेला त्यावेळी तुम्ही फायनल वेलोसिटी काय घेतली होती? 0. आता तो खाली येणार आहे, आता इनिशियली तो कसा आहे? रेस्टला आहे ना. आता इक्वेशन बदलणार, आता यू ची व्हॅल्यू बदलणार ना तुमच्यासाठी इनिशियली. आता हे विसरा की बॉल तुम्ही वरती फेकलाय. बॉल वरती फेकला त्यावेळी तुम्ही यू ची व्हॅल्यू फाइंड केली इनिशियली. ठीक आहे, वरती जाताना त्याची वेलोसिटी, इनिशियल वेलोसिटी किती आली? 9 ना. वरती जातानाची इनिशियल वेलोसिटी किती आली? 9. फायनली तो कुठे आला? रेस्ट वर आला. v इज इक्वल टू 0. आता सिच्युएशन बदलली. आता सिच्युएशन काय? आता सिच्युएशन काय? बॉल इथे जाऊन रेस्ट वर गेला, म्हणजे इनिशियल वेलोसिटी त्याची 0 होती, तिथे जाऊन रेस्टला गेला ना. आता सिच्युएशन बदलली, आता काय गेला? तो वरती गेला. आता इनिशियल वेलोसिटी 0 आहे आणि तुम्हाला काय विचारलंय की इथून इथपर्यंत त्याने टाइम किती घेतला. आता समजलं का? काय समजेल? आता वरतून खाली यायला तुम्ही टाइम काढताय ना. ठीक आहे, त्यावेळी यू काय येणार? 0. समजलं का? यू का 0 घेतला. आता सिच्युएशन बदलली. पहिली सिच्युएशन काय होती तुमची? पहिला बॉल कुठून कुठे जात होता? खालून वरती जात होता. त्यावेळी इनिशियल वेलोसिटी त्याला काहीतरी होती, तो हवेत चालला होता असा. ठीक आहे, तो इनिशियली असा वरती वरती चालला होता, इनिशियल वेलोसिटी काहीतरी होती, तो फायनली रेस्टला आला. आता सिच्युएशन बदलली. आता सिच्युएशन काय आहे? तो खालून वरतून खाली येतोय, बरोबर. म्हणजे वरती असणार त्याची वेलोसिटी काय होती? 0. म्हणजे आता इनिशियली तो कसा आहे? रेस्टवर आहे. इनिशियली रेस्टवर आहे म्हणजे इनिशियल वेलोसिटी 0 आली. समजलं? म्हणून इथे इनिशियल वेलोसिटी काय घेणार तुम्ही? 0. 0 t प्लस हाफ 10 आणि t चा स्क्वेअर. हे कॅन्सल आउट होणार आहे. 0 0 इंटू टी. ठीक आहे, 4.05 इज इक्वल टू 5 टी स्क्वेअर. म्हणजे टी स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं? 4.05 अपॉन 5. किती आलं? 0.81. ठीक आहे, टी स्क्वेअर इज इक्वल टू आला 0.81. मग टी इज इक्वल टू काय येणार? काय येणार? 9. 9.0. कन्फर्म करा एकदा. बरं मला सांगा, 0.5 चा स्क्वेअर काय असतो? 0.25. बरोबर. मग याचा स्क्वेअर रूट काय येणार? 0.9. ओके, माय मिस्टेक. झालं, कळालं? कळालं का? कळालं. ठीक. आणि आता लास्ट क्वेश्चन पहा काय? एस्केप वेलोसिटी फाइंड करायचे. इथं केप वेलोसिटी झालं काय? इझिएस्ट क्वेश्चन आहे हा. एस्केप वेलोसिटी फाइंड करायची. ठीक आहे, कॅल्क्युलेट. काय क्वेश्चन आहे पहा? कॅल्क्युलेट द एस्केप वेलोसिटी ऑन सरफेस ऑफ मून गिवन द मास अँड रेडियस ऑफ मून टू बी. मास दिलाय, रेडियस दिलाय आणि एस्केप वेलोसिटी फाइंड करायची. एस्केप वेलोसिटीचा फॉर्म्युला सांगा आधी काय? एस्केप वेलोसिटी इज स्क्वेअर रूट ऑफ 2gm अपॉन r. r आहे ना आता. ठीक आहे, r प्लस h कधी यूज करायचा? ज्यावेळी एका हाईटला असेल त्यावेळी. ठीक आहे, आता हाईट नाही आपल्याकडे. आता फक्त काय सांगितलं? एस्केप वेलोसिटी ऑन सरफेस ऑफ मून, म्हणजे डिस्टन्स किती आहे? सरफेसवर आहे. ठीक आहे, इज इक्वल टू काय येईल मग? स्क्वेअर रूट ऑफ 2. g ची व्हॅल्यू काय आहे? 6. इंटू मास काय दिलाय? मास दिलाय ना रिस्पेक्टिव्हली. मास किती आहे? 7.34 इंटू 10⁻22 इंटू रेडियस किती आहे? 1.74 6 अपॉन आर आहे ना. आर खाली पाहिजे रे. अपॉन काय? स्क्वेअर नाही. आता समजले का? 10च्या पॉवर सगळ्या बाजूला घ्या आणि मल्टिप्लिकेशन करायचं. ठीक आहे, आता मला सांगा, 10च्या पॉवर जर तुम्ही बाजूला घेतल्या, ठीक आहे, ही काय आहे? -11 आहे प्लस 22. ठीक आहे, बाजूला सॉल्व्ह करते. -11 प्लस 22 आणि हा काय होईल? वरती जाईल आणि मायनस होणार आहे. बरोबर, म्हणजे -6 आलं. ठीक आहे, हे किती आलं बरं? 22 - 11 11. 11तून परत 6 गेले किती? किती? +11 - 6. 11तून 6 गेले किती राहिले? 11तून 6 4 राहतात की 5 राहतात?
5. ठीक आहे, मायनस नाही, +5. हा काय येणार आहे 22 मायनस हा 11 आला आणि 11तून 6 गेले किती 5 राहिला, म्हणजे 10 काय राहिलं 5. ठीक आहे, याची जी काही व्हॅल्यू येईल तुमची, ठीक आहे, हे लक्षात घ्या. बरं याची व्हॅल्यू काढावी, याचं काय करणार मल्टिप्लिकेशन. कशाचं मल्टिप्लिकेशन, स्क्वेअर रूट ऑफ 2 इंटू 6.67 इंटू 7.34 अपॉन 1.74 आणि इंटू हा 10⁵. याचं मल्टिप्लिकेशन करा, ते मल्टिप्लिकेशन सांगा किती येतंय. नाईन वन नाही येत. 9 1 नाही येत. 9 8 9 7 येतं. बरं बरं, लक्ष द्या. तुम्ही मल्टिप्लिकेशन डिव्हिजन करा, त्याला वेळ देते मी नंतर. आता मल्टिप्लिकेशन केलं, डिव्हिजन केलं, व्हॅल्यू ही आली 56.27. ठीक आहे, आता ह्याला स्क्वेअर रूटच्या बाहेर काढायला लागणार आहे, बरोबर. स्क्वेअर रूटच्या बाहेर काढण्यासाठी काय करायचं, या 10⁵ ला जर मला स्क्वेअर रूटच्या बाहेर काढायचं आहे, तर इथे मला इवन नंबर पाहिजे. कोणता नंबर, इवन नंबर. मग इवन नंबर इथे आणायचा आहे, तर काय केलं, सपोज हा पॉईंट जर मी इकडे शिफ्ट केला, तर इथे काय मिळतं 5.625 येतं, बरोबर. काय येणार आहे 5.625 येणार आहे. ठीक आहे, मोठी व्हॅल्यू छोटी केली, 10 ची पॉवर काय होणार, मग वाढणार ना. मग 10 ची पॉवर कितीने वाढली, 1 ने केला ना, मग 10 ची पॉवर कितीने वाढली, 1 ने वाढली. म्हणजे काय राहिलं ते स्क्वेअर रूट ऑफ 5.62 इंटू 10⁶. आता याचा स्क्वेअर रूट काय येणार आहे 5.62 आणि इंटू याचा जो स्क्वेअर रूट येणार आहे त्याचा हाफ करायचा. 6चा काय केला हाफ, म्हणजे किती आला 3. जसं 10⁶ आहे त्याचा स्क्वेअर करायचा असेल, काय करतो आपण मल्टिप्लिकेशन ना. ठीक आहे, स्क्वेअर रूट म्हणजेच काय असतं, रेस टू मायनस हाफ, स्क्वेअर रूट सॉरी रेस टू हाफ, हा असतो स्क्वेअर रूट. म्हणून त्याचं काय केलं हाफ झालं 10⁵. त्याला मी हे का केलं कळलं का तुम्हाला, इवन का केलं कळलं का, कारण इवनला हाफ करू शकतो आपण, ऑडला हाफ नाही करू शकत, तर 2.5 आहे. ठीक आहे, म्हणून ते केलं. आता 5.62 आहे, तुम्हाला याच्या आजूबाजूचा कोणता परफेक्ट स्क्वेअर माहितीये, 4 माहितीये. 4 कोणाचा स्क्वेअर रूट आहे 2 चा, म्हणजे 5 कोणाचा असणार आहे, लक्ष द्या. 4 चा स्क्वेअर रूट काय येतो, 4 चा स्क्वेअर रूट काय येतो 2. मग 5 चा जो स्क्वेअर रूट असेल तो कोणाच्या आसपास येणार आहे, 2 पॉईंट समथिंगच्या आसपास येणार आहे ना. कोणाच्या आसपास येईल तो 2 पॉईंट समथिंगच्या आसपास येणार आहे. ठीक आहे, मग स्क्वेअर रूट याचा लिहायचा 2 पॉईंट काय लिहिणार पुढे, मग आता 5 तुमच्या मनात. जर अप्रॉक्सिमेट एवढी व्हॅल्यू आली तरी चालणार आहे, ती येते 2.5. म्हणजे अप्रॉक्सिमेट याचा जो स्क्वेअर रूट येतो तो किती येतो 2.5 इंटू 10⁵ आणि ही आहे एस्केप व्हेलॉसिटी, म्हणून याचं युनिट आलं मीटर पर सेकंड. समजलं का, ते 2 पॉईंट मध्ये काय लिहिलं ते समजलं का, नक्की समजलं, नक्की. 2 पॉईंट मध्ये काय लिहिलं, कारण हा काय 5 आहे. ठीक आहे, 4 चा स्क्वेअर रूट आपल्याला किती माहितीये 2, मग 5 चा कोणाच्या आसपासच आहे 2.5 च्या आसपास, म्हणून 2.5 लिहिलं डायरेक्ट आन्सर. याचा स्क्वेअर रूट काय लिहिला 2.5. जर ते सॉल्व्ह करायचं असेल तर कसं करतात बरं, सिंथेटिक डिव्हिजन येते ना दोन,
जर स्क्वेअर रूट काढायचं असेल तर कसं काढतात? बर सांगून देईल. हे समजलंय का? समजले सगळे न्यूमेरिकल्स? समजलेत का सगळे न्यूमेरिकल्स? नक्की? काय डाऊट याच्यात? नक्की? मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन किंवा सॉल्विंग जास्त आहे, बट एक्झाम्पल समजायला इझी आहे. समजलंय?